काल दिल्लीच्या जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन सुरू होतं आणि पोलिसांनी आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी अक्षरशः सगळे प्रयत्न केले. लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर झाला, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. पण तरीही आंदोलन काही थांबलं नाही आणि आता याच आंदोलनाची धग शांत होत नाही. तोच दिल्लीच्या दिशेनं आणखी एक मोठा मोर्चा निघालाय. एकीकडे जंतर मंतरवर सीजेपीच्या तरुणांचं आंदोलन सुरूच आहे, तर दुसरीकडे मात्र पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच काय, राजधानी दिल्लीमध्ये सध्या एक नाही तर दोन मोठे मोर्चे संसदेकडे जाण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यामुळे आता प्रश्न असा आहे की सरकार या दोन्ही आंदोलकांना कसं रोखणार. कारण एका बाजूला तरुणांचा आक्रोश आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा संताप आहे. समजून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे आणि शेतकऱ्यांनी हा मोर्चा का आणलाय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तर एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन पेटलेलं असताना आता पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचं मोठं वादळ घोंगावताना दिसतंय. भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार कराराला म्हणजेच एफटीएला शेतकरी संघटनांचा जोरदार विरोध आहे. या कराराच्या विरोधात देश वाचवा मोर्चाच्या बॅनर खाली हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शंभू बॉर्डरवर आज मोठ्या संख्येने शेतकरी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंजाब, हरियाणा आणि आसपासच्या भागातून शेतकऱ्यांचे ताफे शंभू बॉर्डरच्या दिशेने रवाना झालेत. अमरावती, अमृतसर आणि गुरदासपूरसह अनेक भागातून शेतकरी मोठ्या संख्येनं दिल्लीच्या दिशेने निघालेत. मात्र शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघण्याआधीच प्रशासनानं मोठी तयारी केली आहे. शंभू बॉर्डरवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहेत. दंगल विरोधी पथकं तैनात करण्यात आली आहेत. परिसरात बीएनएसचं कलम 163 लागू करण्यात आलंय. एवढंच नाही तर दिल्लीकडे निघालेल्या भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंग चढुनी यांना हरियाणाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर सुद्धा शेतकरी संघटना मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत. सरवनसिंह पंढेर यांच्यासह संयुक्त किसान मोर्चा, गैर राजकीय आणि किसान मजदूर मोर्चाचे प्रमुख नेते या आंदोलनात सक्रिय झाले आहेत. शेतकरी संघटनांची मुख्य मागणी काय आहे तर भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेला मुक्त व्यापार करार हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण या कराराला शेतकऱ्यांचा एवढा विरोध का आहे तर शेतकरी संघटनांच्या मते जर भारत आणि अमेरिकेमधला मुक्त करार लागू झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका हा भारतीय कृषी आणि डेअरी क्षेत्राला बसू शकतो. अमेरिकेतील स्वस्त कृषी आणि डेअरी उत्पादनं भारतीय बाजारात आली तर भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किमतीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांच्या बाजारात अमेरिकेतील स्वस्त माल आला तर भारतीय शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं, असा शेतकरी संघटनांचा दावा आहे. त्यांच्या मते याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांवर, दुग्ध उत्पादनांवर आणि पशुपालकांवर होऊ शकतो. कारण मोठ्या कंपन्या आणि स्वस्त आयात केलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करणं छोट्या शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी कठीण होऊन जाईल. म्हणूनच हा करार शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. आणि याच मागणीसाठी आता शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. सध्या शंभू बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता आहे. एका बाजूला शेतकरी मोठ्या संख्येनं जमा होत आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रशासनानं रस्ते बंद केले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. शेतकरी संघटनांनी मात्र स्पष्ट इशारा दिलाय, जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आणि आता याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. एका बाजूला जंतर मंतरवर सीजेपीच्या तरुणांचं आंदोलन सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला शंभू बॉर्डरवरून शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही आंदोलनांची पार्श्वभूमी वेगळी आहे. दोन्ही आंदोलनांच्या मागण्या सुद्धा वेगळ्या आहेत. पण तरीही दोन्ही आंदोलनांचं लक्ष्य एकच आहे, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही मोर्चांना सरकार कसं सामोरं जाणार. जंतर मंतरवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि आता शंभू बॉर्डरवर सुद्धा शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेडिंग आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. म्हणजेच राजधानी दिल्लीच्या दिशेने येणारे दोन मोठे मोर्चे आणि दोन्ही मोर्चांना रोखण्यासाठी सरकारसमोर आता मोठं आव्हान आहे.
आता हे आंदोलन पुढे नेमकं कोणतं वळण घेणार? शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचतात का? पोलीस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा संघर्ष होतो का? आणि सरकार या आंदोलनावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, दिल्लीच्या रस्त्यांवर सध्या आंदोलनांची धग वाढताना दिसते. एका बाजूला तरुणांचा आक्रोश, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा संताप, आणि या दोन्ही आंदोलनांमुळे आता राजधानी दिल्लीचं राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या दोन्ही आंदोलनांवर सरकार कसा तोडगा काढणार? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.